Yeah, good evening all. Rashmi, Atharva, good evening. Yeah, yeah, good evening all. Type number 4. We did type number 3 in the previous class. मला सांगा जरा टाईप 3 मधली सगळी सम झालीत का बघा लास्ट टाइम. टाईप 3 मधली सगळी सम झाली का लास्ट टाइम चेक करा. टाईप 3 मधली सगळी सम झाली का लास्ट टाइम. मला वाटतं शेवटची 2 किंवा 3 तुम्हाला मी होमवर्कला दिली होती. शेवटची 2 किंवा 3 मी तुम्हाला होमवर्कला दिली होती. या चेक करा एकदा. येस, सगळ्यांनी मी काय बोलतो ऐकू येतंय. एम आय ऑडिबल. स्क्रीन फ्रीज झाली नाहीये ना. चेक करा एकदा. स्क्रीन फ्रीज झाली नाहीये ना. एम आय ऑडिबल टू यू ऑल. येस, माझा आवाज ऐकू येतोय. माझा आवाज ऐकू येतोय का. येस, ओके, चलो. सो मला वाटतं मागचा टाईप आपण पूर्ण केलाय. अँड विल मूव्ह टू नाव टाईप नंबर 4, दॅट इज डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. सगळ्यांनी मी आता या लिहिलेल्या स्टेप्स लिहून घ्या. या राईट दीज ऑल स्टेप्स. या स्टेप्स पटकन लिहून घ्या. स्टेप नंबर 1, 2, 3, 4 करेक्ट. अँड देन नोट मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही स्टेप नंबर 1, 2, 3, 4 लिहून घ्या आणि लिहून झालं की सांगा मला. मग मी स्टेप्स एक्सप्लेन करेल आणि नोट पण एक्सप्लेन करणार आहे आणि नोट सुद्धा एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यांनी सगळ्यांनी स्टेप्स लिहून घ्या. लिहून झालं की सांगा मला. सगळ्यांनी स्टेप्स लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगायचंय. या लिहून झालं की सांगा मला. लिहून झालं की सांगा मला सगळ्यांनी. येस, या स्टेप्स लिहून झाल्या की सांगा. येस, हा लक्ष द्या सगळ्यांनी आता. ना व्हॉट इज दिस.
डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर तुमच्याकडे डेल्फाय ही टर्म आहे, त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कसा काढायचा आहे बघा. सो फाय हा फंक्शन आहे, म्हणजे स्केलार पॉईंट फंक्शन, म्हणजे सरफेस आहे, त्याच्यावरून डेल्फाय काढून घ्यायचा, नॉर्मल टू द सरफेस. तुम्हाला माहिती आहे डेल्फाय म्हणजे नॉर्मल टू द सरफेस. फाय वरून डेल्फाय कसा काढायचा, विथ रिस्पेक्ट टू एक्स आय कॅप, विथ रिस्पेक्ट टू वाय जे कॅप, विथ रिस्पेक्ट टू झेड के कॅप. मग पॉईंट पी दिलाय, पॉईंट पी वरून डेल्फाय ऍट पॉईंट पी काढायचं, म्हणजे पॉईंट पी त्यात टाकायचं आणि डेल्फाय ऍट पॉईंट पी काढायचं. हे आपण दोन्ही स्टेप्स मागच्या टाइप मध्ये केलेल्या आहेत. तिसरी स्टेप आहे फाइंड गिव्हन डायरेक्शन यू बार. तुम्हाला यू बार म्हणजे डायरेक्शन दिली असेल त्यावरून यू कॅप काढायचं. कॅप म्हणजे युनिट वेक्टर. कसं करायचं, यू बार अपॉन मॉड यू बार. आणि ह्या डीडी ला म्हणजेच डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, तर याची डायरेक्शन इन द डायरेक्शन ऑफ व्हॉट, यू बार. म्हणून डेल्फाय ऍट पॉईंट पी हे जे आलंय हे इन द डायरेक्शन यू बार करायचं. तुम्हाला आठवत असेल तर टाइप वन मध्ये कंपोनंट ए बी घेतलं होतं बघा, ए बार डॉट बी कॅप, बी बार डॉट ए कॅप, त्या कॅटेगरीमध्ये. करेक्ट. सो डेल्फाय डॉट यू कॅप आणि याला म्हणायचं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. मग मॅक्झिमम डायरेक्शन काय असते, तर लक्षात ठेवा डेल्फाय इटसेल्फ इज मॅक्झिमम डायरेक्शन. अँड व्हॉट इज मॅक्झिमम मॅग्निट्यूड, मॉड्युलस ऑफ द सेम. मॉड्युलस ऑफ द सेम इज डायरेक्ट वन. मॉड्युलस ऑफ द सेम इज व्हॉट, डायरेक्ट वन. लक्षात ठेवा याचं मॉड्युलस सेम घेतचं मॉड्युलस घेतलं की ती काय असणार आहे, मॅक्झिमम मॅग्निट्यूड असणार. सो मॅक्झिमम डायरेक्शन असेल डेल्फाय, सेम डायरेक्शन म्हणजे जे इथे मिळतंय ते त्याचंच मॉड्युलस घेतलं की मिळणार मॅक्झिमम मॅग्निट्यूड. दॅट्स व्हॉट नोट नंबर 1 and 2. येस, पटकन लिहून घ्या सो दॅट विल मूव्ह टू न्यूमरिकल्स. पटकन लिहून घ्या म्हणजे मी न्यूमरिकल्सकडे मूव्ह होतो आणि स्टेप्स कशा ऑपरेट करायच्या हे सांगणार आहे मी. Is that now visible, Vaishnavi? Check once again. Not yet. Yeah, now check. Yeah, okay. Yeah, let us move to now examples. लक्ष द्या सगळ्यांनी. आता एक्झाम्पल्स कशी करायचे बघा. येस, एक्झाम्पल्स कशी करायचे बघा. या विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल्स नाव. आता तुमच्याकडे बुक असेल, ओके. मी आता प्रॉब्लेम लिहून देत नाही, ओके. तुमच्याकडे हे प्रॉब्लेम सगळे आहेत आता, ओके. येस, क्वेश्चन नंबर 1 पहा कसं करायचं. या 4 स्टेप्स मध्येच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 पहा 4 स्टेप्स कशा करायच्या. मी आधी तुम्हाला स्टेप्स लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्टेप नंबर 1, गिव्हन फाय फाइंड डेल्फाय. कसं लिहायचं, तर डायरेक्ट मी तुम्हाला स्टेप्स आधी लिहून दाखवतो. गिव्हन फाय फाइंड डेल्फाय. फाय लिहून घ्यायचा आणि त्याच्यावरून लगेच डेल्फाय काढून टाकायचा. ओके, स्टेप नंबर 1 झाली. डेल्फाय म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स आय कॅप, विथ रिस्पेक्ट टू वाय जे कॅप, विथ रिस्पेक्ट टू झेड के कॅप. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपण, सेकंड स्टेप मध्ये पॉइंट पी लिहायचा. करेक्ट, पॉइंट पी लिहायचा दिलेला आणि तो या डेल्फाय मध्ये टाकायचा, म्हणजे तुम्हाला मिळेल डेल्फाय ऍट पॉइंट पी. म्हणजे तुम्हाला मिळेल डेल्फाय ऍट पॉइंट पी. तिसरी स्टेप, व्हॉट इज द थर्ड स्टेप. या थर्ड स्टेप मध्ये काय करायचं, तर गिव्हन डायरेक्शन यू बार आहे, फाइंड यू कॅप. यू बार दिलं असेल ते यू बार लिहून घ्यायचं डायरेक्शन आणि त्याच्यावरून यू कॅप काढायचं. कसं काढायचं, तर यू बार अपॉन मॉड यू बार. करेक्ट. येस. स्टेप नंबर 4. इन स्टेप 4 डीडी करायचं आपल्याला. कसं करायचं डीडी, तर डीडी इज इक्वल टू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू डेल्फाय ऍट पॉइंट पी डॉट यू कॅप. ओके, आता मी फक्त फॉर्म्युलेमध्ये टाकत जातो. प्रॉब्लेम 1 वाचा. पहा प्रॉब्लेम 1 काय. प्रॉब्लेम 1 आहे फाइंड डीडी ऑफ फाय इज इक्वल टू. फाय दिलाय, काय दिलाय बघा, एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड स्क्वेअर हा फाय दिलाय. एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड स्क्वेअर हा फाय दिलाय. सो फाय दिलाय एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड स्क्वेअर ऍट 2 - 1 1 पॉइंट दिलाय इन द डायरेक्शन म्हणजे यू बार दिलाय बघा 2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 3 के कॅप. 2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 3 के कॅप हे त्यांनी दिलाय. सो फाय दिलाय प्रॉब्लेम मध्ये, पॉइंट पी दिलाय, इन द डायरेक्शन यू बार दिलाय. आता अगदी इझी झाला बघा प्रॉब्लेम. एव्हरीथिंग इज गिव्हन. कसं करायचं बघा. फाय वरून मी डेल्फाय करतो. कसा करणार, तर विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स यात आहे म्हणजे वाय स्क्वेअर आय कॅप. विथ रिस्पेक्ट टू वाय, वाय दोघातही आहे
याचा वाय स्क्वेअरचा 2y येणार म्हणजे 2y एक्स तसाच या वायचा 1 म्हणजे झेड स्क्वेअर जे कॅप राईट विथ रिस्पेक्ट टू झेड. विथ रिस्पेक्ट टू झेड काय येणार इथे झेड आहे म्हणजे 2yz के कॅप बरोबर. येस सो वी गॉट इट लाईक दिस. पॉईंट पी मी यात टाकतो म्हणजे डेल्फा ऍट पॉईंट पी काय मिळेल y -1 आहे -1 चा स्क्वेअर काय येणार आहे +1 आय कॅप प्लस बरोबर. इथे x आणि y करेक्ट y -1 x2 2 जर 4 -1 -4 +1 -3 सो -3 जे कॅप प्लस y -1 z1 म्हणजे -2 के कॅप करेक्ट. हे असं मला मिळालंय. हे मला मिळालं डेल्फा ऍट पॉईंट पी. डेल्फा कडून घेतला त्यात पॉईंट टाकला असं मिळालं करेक्ट. पुढे तिसरी स्टेप यू बार प्रॉब्लेम मध्ये दिला यू कॅप काढायचं. कसं काढायचं तर 2i कॅप प्लस जे कॅप प्लस 3 के कॅप मॅग्निट्यूड म्हणजे काय रूट ना रे रूट ऑफ काय ना 2 स्क्वेअर 4 +1 5 9 + 5 14 करेक्ट. आता काय करायचं पुढे तर डॉट प्रोडक्ट घ्यायचंय. कोणाचं डॉट प्रोडक्ट आहे बघा तर डेल्फा ऍट पॉईंट पी म्हणजे हे आणि यू कॅप म्हणजे या दोघांचं डॉट प्रोडक्ट कसं येणार आहे बघा 1 into 2 2 -3 into 1 -3 -2 into 3 -6 upon √14 म्हणजे किती येतं बघा 2 -3 -1 -1 -6 -7 upon √14 and that's your answer डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. सगळ्यांना समजलं का? सगळ्यांना समजलं का? Yeah, everybody understood this? How I did this entire sum? Yeah, स्टेप 1 2 3 4 च्या फॉर्मॅट मध्ये करायचंय. स्टेप 1 2 3 4 च्या फॉर्मॅट मध्ये करायचंय. या लिहून झालं की सांगा मला. येस झालंय सगळ्यांचं. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. वी मूव टू नेक्स्ट न्यूमेरिकल नाउ. येस पुढचं न्यूमेरिकल थोडं वेगळं आहे
प्रोसेस हीच आहे, फक्त एकाच पार्ट मध्ये फरक आहे. तो कसा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त लक्ष द्या सगळ्यांना. आता क्वेश्चन नंबर 2 कसं करायचंय बघा. येस, क्वेश्चन नंबर 2 नाव. क्वेश्चन 2 वाचा नीट. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ XYZ इज इक्वल टू 0. म्हणजे फंक्शन काय दिलंय? XYZ. XYZ इज इक्वल टू 0 in the direction normal to the surface. So direction काय दिली बघा. It's mentioned that direction is normal to the surface. Normal to the surface. एक सरफेस दिलाय, त्याला तर मला F म्हणावं लागेल का? कारण मी फाय हे लेटर ऑलरेडी वापरलंय. त्यांनी म्हटलंय डायरेक्शन इज नॉर्मल टू द सरफेस x स्क्वेअर y प्लस XY स्क्वेअर प्लस YZ स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0. हे एक डायरेक्शन दिले बघा. x स्क्वेअर y XY स्क्वेअर YZ स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0 ऍट I प्लस J प्लस K. मला सांगा ऍट I प्लस J प्लस K म्हटलंय म्हणजे पॉइंट काय दिलाय? हा पॉइंट वेक्टर फॉर्म मध्ये दिलाय ना रे. ऍट I प्लस J प्लस K म्हटलंय प्रॉब्लेम म्हणजे पॉइंट काय दिलाय? हा पॉइंट वेक्टर फॉर्म मध्ये दिलाय. सांगा मला. येस, ऍट I प्लस J प्लस K म्हटलंय म्हणजे हा पॉइंट वेक्टर फॉर्म मध्ये दिला असेल. सांगा मला हा पॉइंट काय दिलाय वेक्टर फॉर्म मध्ये? येस, वाचा आणि सांगा प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम आहे. ऍट I प्लस J प्लस K म्हटलंय बघा. ऍट I प्लस J प्लस K याचा अर्थ हा पॉइंट काय आहे? या टेल मी व्हॉट इज दिस पॉइंट? याचा अर्थ हा पॉइंट काय आहे? एक सरफेस दिलाय, डायरेक्शन म्हटलंय या सरफेसला परपेंडिक्युलर आहे म्हणजेच नॉर्मल आहे. पॉइंट I प्लस J प्लस K म्हटलंय म्हणजे पॉइंट काय आहे? सांगा मला. त्याशी पुढे जाता येणार नाही आपल्याला. ऍट I प्लस J प्लस K म्हटलंय म्हणजे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? म्हणजे या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? ऍट I प्लस J प्लस K म्हटलंय म्हणजे या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? तरच पुढे प्रॉब्लेम येणार आहे सॉल्व्ह करता. येस, सांगा पटपट. ऍट I प्लस J प्लस K म्हटलंय म्हणजे या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? हे बघा इथे म्हटलंय ऍट I प्लस J प्लस K. व्हॉट डू यू मीन बाय दिस? काय सुचतंय का नाही? 1 1 1. That's correct. That is correct. That is correct. So point coordinates are 1 1 1. Correct. I plus J plus K म्हणजे पॉइंट वेक्टर फॉर्म मध्ये दिलाय आणि जर तो वेक्टर फॉर्म मध्ये दिला असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स घेता येतात. पॉइंट तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये लिहू शकता. वी कॅन रिप्रेझेंट एनी पॉइंट P इन वेक्टर फॉर्म. करेक्ट. मग आता आपल्याकडे फाय आहे, डेल फाय आहे, ते आधी करून घेऊया आणि मग पुढच्या स्टेपकडे जाऊ. फाय वरून डेल फाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार? YZ I कॅप. विथ रिस्पेक्ट टू Y काय येणार? XZ J कॅप. करेक्ट. विथ रिस्पेक्ट टू Z काय येणार? XY K कॅप. बरोबर. हे असं आहे आपल्याकडे. पॉइंट P यात टाकतो मी. पॉइंट P टाकला की काय मिळेल बघा. Y इंटू Z म्हणजे 1 I कॅप. बरोबर. X इंटू Z म्हणजे काय येणार आहे? 1 J कॅप. सो आय विल राईट सेकंड, कारण सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 1च येणार आहे, कारण XYZ च्या व्हॅल्यूज 1 1 1 आहेत. करेक्ट. म्हणून सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 1 येणार आहे. सो इट्स 1 J कॅप. बरोबर. हे येणार आहे 1 K कॅप. करेक्ट. सो वी गॉट इट लाईक दिस. नेक्स्ट इज चेक नेक्स्ट वन. डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. मला सांगा नॉर्मल टू सरफेस जर फाय असेल तर नॉर्मल टू द सरफेस काय येतं? डेल फाय. लक्षात आहे सगळ्यांच्या. जर सरफेस फाय असेल तर नॉर्मल टू द सरफेस काय येतं? डेल फाय. मग मला सांगा सरफेस F असेल तर नॉर्मल टू द सरफेस काय येईल? जर सरफेस F असेल तर नॉर्मल टू द सरफेस काय येईल? जर सरफेस फाय असेल तर नॉर्मल टू द सरफेस डेल फाय आहे. जर सरफेस F असेल तर नॉर्मल टू द सरफेस काय येईल? येस, डेल F. दॅट्स करेक्ट. दॅट्स करेक्ट. इट्स डेल F. सो सरफेस जर फाय असेल तर नॉर्मल टू सरफेस डेल फाय. सो F असेल तर नॉर्मल टू द सरफेस काय येणार? डेल F. मग डेल F वरून लिहूया आता. हाऊ टू फाइंड डेल F? विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार? 2xy प्लस वाय स्क्वेअर आय कॅप. विथ रिस्पेक्ट टू वाय याच्यात y याच्यात y याच्यात y म्हणजे येणार एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस झेड स्क्वेअर जे कॅप आणि विथ रिस्पेक्ट टू झेड येणार 2yz k कॅप. बरोबर. आता यात मी तो पॉइंट टाकतो डेल F ऍट पॉइंट P, कारण दोन्ही सरफेसेस याच पॉइंटवर आहेत. टाका पॉइंट. यात 1 1 1 टाका. काय येतं बघा? 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 2k कॅप
आणि याला मी डायरेक्शन यू बार म्हणणार. का मी याला डायरेक्शन यू बार म्हटलं? कारण त्यांनी म्हटलंय डायरेक्शन इज नॉर्मल टू द सरफेस. सरफेस एफ असेल तर नॉर्मल टू सरफेस डेल एफ, आणि या डेल एफ लाच डायरेक्शन म्हटलंय त्यांनी यू बार. नॉर्मल टू द सरफेस इज द डायरेक्शन. आता यू बार वरून मला यू कॅप काढायचं आहे. यू कॅप इज यू बार अपॉन मॉड यू बार. यू बार आहे 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 2k कॅप अपॉन रूट. काय ना रूट 3 स्क्वेअर 9, 9 प्लस 4 13, 4 स्क्वेअर 16, 16 प्लस 13 इज 29, 16 प्लस 10 26 अँड 3 29. हे असं मिळालं मला. आता शेवटची स्टेप अँड लास्ट स्टेप इज स्टेप नंबर 4 डीडी फाइंड करायचा आहे. सो स्टेप नंबर 4 डीडी फाइंड करायचा आहे. पहा डीडी इज इक्वल टू, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, डेल फाय at point P dot u cap, बरोबर ना. डेल फाय at point P dot u cap, यापैकी डेल फाय at point P आपल्याकडे आहे, डॉट u cap पण आहे. I2 आहे 1 into 3 3, J2J 1 into 4 4, करेक्ट. K2K 1 into 2 2, करेक्ट, अपॉन रूट 29, रूट 29. So 4 plus 3 12, sorry 7, 7 plus 2 9, 9 upon root 29, and that's the answer. सगळ्यांना समजलं का? एव्हरीबडी अंडरस्टूड? सगळ्यांना कळलंय? जर एफ हा सरफेस फाय सरफेस असेल तर डेल फाय नॉर्मल असतं. मग एफ सरफेस असेल तर डेल नॉर्मल. नॉर्मल म्हणजेच काय? डायरेक्शन. येस, कळलंय सगळ्यांना? हा, तुम्ही नीट पाहिलं तर मागच्या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये पहिली स्टेप सेम आहे, दुसरी सेम आहे, चौथी सेम आहे, तिसरी वेगळी आहे. बघा मागच्या टाइप मध्ये, मागच्या एक्झाम्पल मध्ये तिसऱ्या स्टेपला यू बार डायरेक्ट दिला होता, यात डायरेक्ट दिला नाहीये. यात त्यांनी यू बारला डायरेक्शन परपॅन्डिक्युलर टू द सरफेस म्हटलंय. येस, करून टाका लगेच. या लिहून झालं की सांगा मला. या झालं की सांगा मला. या अथर्व, हा लक्षात घ्या, त्यांनी म्हटलंय डायरेक्शन इज परपॅन्डिक्युलर टू द सरफेस. बरोबर ना. त्याने म्हटलंय ना डायरेक्शन ही सरफेसला नॉर्मल आहे. मग जर सरफेस एफ असेल तर नॉर्मल टू द सरफेस मागच्या टेप मध्ये बघितलं आपण,
जर सरफेस एफ असेल तर नॉर्मल टू द सरफेस डेल एफ असतो. आणि हे सगळं चाललंय या पॉइंटला, म्हणजे डेल एफ ॲट पॉइंट पी. आणि त्यांनी म्हटलं डायरेक्शन हीच काय आहे, नॉर्मल टू द सरफेस आहे. मग नॉर्मल टू द सरफेस आपल्याला मिळालंय, तीच डायरेक्शन आहे. नॉर्मल टू द सरफेस मिळालं, तीच डायरेक्शन आहे. कळलं अथर्व? परत सांगतो मी. एफ हा सरफेस आहे, नॉर्मल टू द सरफेस ही डायरेक्शन आहे. मग मी नॉर्मल टू द सरफेस काढून घेतला, डेल म्हणजे नॉर्मल, करेक्ट. आणि त्याला पॉईंट पी टाकला, कारण तो पॉईंट पीच कॉमन पॉईंट आहे सगळ्यांचा, आणि डायरेक्शन म्हणजेच नॉर्मल टू द सरफेस आहे. या सगळ्यांचं झालंय. या चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता मी या क्वेश्चन मध्ये फक्त एकच स्टेप दाखवणार आहे, बाकी सगळं तुम्हालाच करायचंय. पहा क्वेश्चन 3 काय आहे. फाइंड dd ऑफ फाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2z स्क्वेअर ऍट द पॉइंट P 2, -1, 3 in the direction PQ. So direction is given. Direction is PQ. In the direction of PQ, where Q is, Q दिलाय त्यांनी, काय दिलाय बघा, Q 5, 6, 4. करेक्ट. इन द डायरेक्शन PQ. डायरेक्शन इज PQ म्हटलंय त्यांनी. येस, पहा कसं करायचंय. लक्ष द्या सगळ्यांनी. मी तुम्हाला एकच स्टेप दाखवणार आहे. फाय दिलाय, फाय वरून तुम्हाला डेल फाय काढता येईल. फाय वरून तुम्हाला डेल फाय काढता येईल विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड. दॅट्स युअर टास्क. पॉईंट पी दिलाय, डेल फाय ऍट पॉईंट पी करता येईल. दॅट इज युअर टास्क. डायरेक्शन पीक्यू म्हटलंय, म्हणजे मी डायरेक्शन यू बारला पीक्यू बार म्हणू शकतो. आणि तुम्हाला माहित असेल तर पीक्यू बार म्हणजे क्यू बार मायनस पी बार. आणि आपल्याला क्यू बार माहितीये 5, 6, 4. मी पॉइंट मध्ये लिहितोय. पी बार आहे 2, -1, 3. करेक्ट. ह्या दोघांचं सबट्रॅक्ट करा आणि व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहा. म्हणजे 5 - 2 इज व्हॉट, 3i cap, 6 - -1 7j cap, 4 - 3 + 1k cap. हे तुम्हाला u बार मिळालं. याच्यावरून u cap काढू. u बार अपॉन मॉड u बार म्हणजे 3i + 7j + 1k अपॉन रूट ऑफ 49 + 9 58 + 1 59. करेक्ट. हे तुम्हाला मिळालंय. आता चौथी स्टेप डीडी, डेल फाय ॲट पॉइंट पी डॉट यू कॅप. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये काय मिसिंग होतं, तर डायरेक्शन मिसिंग होती. ती कशी काढली आपण, डायरेक्शन त्यांनी म्हटलंय पीक्यू म्हणजे पीक्यू बार म्हणजे क्यू बार मायनस पी बार, फायनल मायनस इनिशियल. क्यू माहितीये, पी माहितीये, डायरेक्शन काढून घेतली. समजलंय सगळ्यांना. पहिली स्टेप तुम्हाला करायची, फाय वरून डेल फाय त्यात पॉइंट पी टाकायचा आहे, त्याच्यावरून डीडी काढायचं. ही तुमची टास्क आहे. जमेल का सगळ्यांना? सगळ्यांना जमेल का? येस, करून टाका लगेच. मला फायनल आन्सर सांगायचंय.
Yes, that's a correct answer. 14 upon root 59. That's a correct answer. 14 upon root 59. 14 upon root 59 is the correct answer. आलं का सगळ्यांचं? 14 upon root 59. 14 upon root 59. चलो नेक्स्ट. आलं ना सगळ्यांचं? झालं का? झालं असेल तर सांगा मला. नाउ क्वेश्चन नंबर 4. येस, फोर्थ बघा कसा करायचा. लक्ष द्या सगळ्यांनी. फोर्थ वन. फाइंड डी ऑफ फाय इज इक्वल टू, फाय दिलाय, फाइंड डी ऑफ फाय इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब, एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब ऍट 2 minus 1 1, at 2 minus 1 1 along the line. सो त्यांनी काय म्हटलंय बघा, along the line लाईन दिले बघा. 2 into bracket x minus 2 is equal to y plus 1 is equal to z minus 1. सो त्यांनी सरफेस दिलाय, पॉइंट दिलाय. पहिल्या दोन स्टेप तर मी सांगण्याची गरजच नाही का, तर सरफेस दिलाय त्याच्यावरून तुम्ही डेल्फाय काढू शकता. पॉइंट दिलाय त्यावरून डेल्फाय पॉइंट पी काढू शकता. अलॉंग लाईन म्हटलंय. मी काय करतोय बघा, ह्या 2 ने सगळ्यांना डिवाइड करतो, म्हणजे येईल एक्स मायनस 2 अपॉन 1, वाय प्लस 1 अपॉन 2, झेड मायनस 1 अपॉन 2. तुम्हाला माहित असेल तर ह्या डिनॉमिनेटर्सना काहीतरी म्हणतात. माहितीये का रे? या डिनॉमिनेटर्सना काहीतरी म्हणतात. काय म्हणतात सांगा? या डिनॉमिनेटर्सना काहीतरी म्हणतात. आठवतंय का? सॉलिड जिओमेट्री झालेलं आहे. 12th मध्ये झालंय. वेक्टर अँड 3D जिओमेट्री, लाईन प्लेन, डायरेक्शन रेशोज. दॅट्स करेक्ट. डीआर्स म्हणतात त्याला. याला डीआर्स म्हणतात. मग डायरेक्शन रेशोज काय रिप्रेझेंट करतात? तर डायरेक्शन रिप्रेझेंट करतात. म्हणजे मला ते लिहिता येईल 1i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. बघा डायरेक्शन मिळाली. 1i 2j 2k. युगावरून यू कॅप काढा, त्याच्यावरून डीडी काढा. जमेल का सगळ्यांना? सगळ्यांना जमेल का? येस, जमेल सगळ्यांना? करून टाका लगेच. युबार मिळाला, संपला प्रॉब्लेम.
Yeah, what's the answer? या -7/3 आलं का सगळ्यांचं बघा. या सगळ्यांचं -7/3 आलं का? Yeah, everybody got -7/3. या झालंय सगळ्यांचं. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 झालंय. क्वेश्चन नंबर 5 बघा आता सगळ्यांनी. 5 थोडा लेंदी आहे. ओके, 5 थोडा लेंदी आहे. पहा क्वेश्चन नंबर 5. सो क्वेश्चन 5 is dd of phi is equal to x square y z square. नीट बघा. along the curve म्हटलंय बघा. along the curve x is equal to e raised to minus u, y is equal to 2 sin u plus 1 and z is equal to u minus cos u. At the point P where u is equal to 0 असं त्यांनी दिलंय बघा. फक्त लक्ष द्यायचं, लिहिण्याची घाई नको. मी हा सगळा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, मी तुमच्या लक्षात येईल. सो फाय वरून डेल फाय काढू. विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार? 2x y z स्क्वेअर आय कॅप. बरोबर. विथ रिस्पेक्ट टू y येणार x स्क्वेअर z स्क्वेअर j कॅप. विथ रिस्पेक्ट टू z येणार 2x स्क्वेअर y z k कॅप. पॉइंट P काय दिलाय बघा. पॉइंट P दिलाय का प्रॉब्लेम मध्ये पॉइंट P? येस दिलाय. कुठे दिलाय तर चेक करा. आता एक स्टेटमेंट आहे इथे. अलॉंग द कर्व दिस वन ऍट पॉइंट P वेर u0 म्हणजे काय? या कर्व मध्ये जर तुम्ही u0 टाकला तर तुम्हाला एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू मिळतील. तो पॉइंट P आहे. सो पॉइंट P तयार करूया आता आपण. येस, u0 टाका. e रेश टू 0 1 म्हणजे x1, साइन 0 0 0 प्लस 1 1 y1, u0 cos 0 1 म्हणजे -1. सो वी गॉट इट लाईक दिस. कारण हे असं मिळालं मला. p1 1 -1. आता मी ही डेल फाय मध्ये टाकतो व्हॅल्यू. सो आय पुट दिस पॉइंट P इन डेल फाय. सो x1 आहे, y1 आहे, z -1 स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 2 आय कॅप. बरोबर. x1 स्क्वेअर 1, z -1 स्क्वेअर 1 म्हणजे 1 j कॅप. z मायनस म्हणजे -2 k कॅप, कारण x आणि y 1 आहेत. करेक्ट. हे मला मिळालं. डेल फाय मिळालं. डेल फाय पॉइंट P मिळालं. पॉइंट P कुठून मिळालं तर यात 0 टाकल्यानंतर. मग आता म्हटलंय त्यांनी अलॉंग द कर्व. मला सांगा एखाद्या कर्वची डायरेक्शन काय असते? तुम्ही सांगा. व्हॉट विल बी द डायरेक्शन ऑफ एनी कर्व? कुठल्याही एका कर्वची डायरेक्शन काय असणार आहे? सांगा. कुठल्याही एका कर्वची डायरेक्शन काय असणार? कुठल्याही एका कर्वची डायरेक्शन काय असणार? सांगा. माहितीये का नाही? कुठल्याही एका कर्वची डायरेक्शन काय असणार? एखादा कर्व असेल तर त्याला डायरेक्शन नेहमी टँजंट असते. आणि टँजंट म्हणजेच वेक्टर. कुठलं? टँजंट वेक्टर म्हणजेच कुठलं? व्हेलॉसिटी वेक्टर. सो लक्षात घ्या, व्हेलॉसिटी ही त्या कर्वची डायरेक्शन असते. एखादा कर्व असेल त्याला टँजंट करतो आपण, ती डायरेक्शन. टँजंटची डायरेक्शन असते नेहमी. ती डायरेक्शन काय असते? तर व्हेलॉसिटी असते. सो लक्षात ठेवा, एखाद्या कर्वला व्हेलॉसिटी डायरेक्शन असते. मग मी कसं लिहायचं? तर डायरेक्शन आपण यू बार दाखवतोय. व्हेलॉसिटी कशी करायची? तर पोझिशनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे येणार dx बाय du आय कॅप, dy बाय du j कॅप, dz बाय du k कॅप. बरोबर. टाका यात आता व्हॅल्यू. सो u बार हे सगळं ऍट u0 चालणार आहे. सगळं ऍट u0 चालणार आहे. येस, u बार इज इक्वल टू. सो हे वेक्टर डायरेक्शन आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस e रेश टू मायनस u आय कॅप. याचा डेरिव्हेटिव्ह येणार 2 cos u 1 चा 0 j कॅप. याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 प्लस साइन u. करेक्ट. k कॅप.
आणि आता यू झिरो टाकतो म्हणजे काय येणार आहे e raised to 0 -1 i cap cos 0 1 2 j cap sin 0 0 1 k cap. करेक्ट. सो यू बार मिळालं. यावरून यू कॅप करा आता यू बार अपॉन मॉड यू बार आणि मग डीडी करा. सगळ्यांना समजलं का? Yeah, everybody understood how this direction we got? Direction is tangent, tangent is velocity, velocity is derivative. कळलं का सगळ्यांना? Yes, everybody understood this. Yeah, करून टाका लगेच, then we'll move to next sum. Yeah, -2 upon root 6. That's a correct answer. -2 upon root 6. That's a correct answer. Yeah, that's a correct answer. Yes. चलो, let us move to next. पुढच्या समकडे जाऊ आता आपण. आणि मार्क करा पुढच्या समला. फार महत्वाचा सम आहे. फार महत्वाचा आणि थोडं वेगळं सम आहे. फार महत्वाचं आणि थोडं वेगळं सम आहे. पहा कसं करायचं. येस, लक्ष द्या. Yeah, the sum is question number 6. लास्ट ऑफ द टॉपिक. इथे तुमचा सगळा टॉपिक संपतो. याचं कारण पुढची सगळी सम्स रिपीटेड आहे, तुम्ही नीट वाचली तर. ओके, क्वेश्चन 6 नीट बघा. इफ द डीडी ऑफ एफ इज इक्वल टू, एफ ला मी फायच म्हणतो आता तरी, नाव बदलत नाही. एक ए एक्स स्क्वेअर्ड वाय प्लस बी वाय स्क्वेअर झेड प्लस सी झेड स्क्वेअर्ड एक्स ऍट 111 has a maximum magnitude 15. So problem मध्ये म्हटलंय त्यांनी maximum magnitude
15 दिले त्यांनी, मॅक्झिमम मॅग्नेट्यूड 15 दिले त्यांनी, प्रॉब्लेम मध्ये म्हटलंय बघा, मॅक्झिमम मॅग्नेट्यूड 15 in the direction parallel to the line, in the direction parallel to the line. So direction parallel to the line, direction parallel to the line दिलंय. काय लाईन दिलंय बघा, x minus 1 upon 2, y minus 3 upon minus 2, z upon 1. हे डायरेक्शन पॅरल टू लाईन म्हटलंय. फाइंड एबीसी, एबीसी काढा असं म्हटलंय त्यांनी. पहा कसं करायचं, लक्ष द्या सगळ्यांनी. आपली आपली बेसिक प्रोसेस आपण करत जाऊ. बेसिक प्रोसेस काय, तर फाय वरून डेल फाय काढून घेऊया, मग पुढचं बघू आपण. सो डेल फाय कडे विथ रिस्पेक्ट टू एक्स, यात एक्स आहे यात एक्स आहे, 2ax y प्लस सी झेड स्क्वेअर आय कॅप, यात पण एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय ax स्क्वेअर प्लस यात y आहे 2by z जे कॅप, बरोबर, प्लस विथ रिस्पेक्ट टू झेड यात आहे आणि यात आहे, म्हणजे by स्क्वेअर प्लस 2czx के कॅप. करेक्ट, असं मला मिळालं. ओके, आय विल शिफ्ट द कॅमेरा स्लाइडली टू द राईट. मी फाय वरून डेल फाय काढून घेतलं, फाय वरून डेल फाय काढून घेतलंय, फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके, आता 1 1 1 टाका याच्यामध्ये, x1 y1 x1 y1 z1 सगळं टाका, म्हणजे इथे येणार 2a प्लस सी आय कॅप, a प्लस 2b जे कॅप, b प्लस 2c के कॅप, b प्लस 2c के कॅप. करेक्ट, सो वी गॉट इट लाईक दिस. फाय माहिती डेल फाय काढला, पॉईंट पी डेल फाय पॉईंट बी. मॅक्झिमम मॅग्नेट्यूड प्रॉब्लेम मध्ये 15 आहे असं म्हटलंय, आणि मॅक्झिमम मॅग्नेट्यूडचा फॉर्म्युला हा बघा इकडे उजव्या साईडला हाय, मॉड डेल फाय, म्हणजे मॅक्झिमम मॅग्नेट्यूडला आपण मॉड डेल फाय म्हणतो. करेक्ट, मग मॅक्झिमम डायरेक्शनला काय म्हणतो आपण, आठवतंय का, मॅक्झिमम डायरेक्शनला आपण काय म्हणतो, हे बघा इथेच लिहिलं, मॅक्झिमम मॅग्नेट्यूड मॉड डेल फाय, मॅक्झिमम डायरेक्शन काय डेल फाय, ते लिहून टाकलं मी इथे. मॅग्नेट्यूड 15 आहे त्याला आपण मॉड डेल फाय म्हणतो, डायरेक्शन डेल फाय. हे दिले डायरेक्शन, याच्यावरून तुम्हाला डीआर्स मिळाले, यू बार लिहून टाकू, यू बार इज 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस 1 के कॅप, हे यू बार आहे. यू बार वरून तुम्हाला यू कॅप काढता येईल, पण आता काढायची गरज नाही. का, तर मला तुम्हाला शेवटची स्टेप दाखवायची, फक्त शेवटची स्टेप आता नीट बघा. ओके, फक्त शेवटची स्टेप आता नीट बघा. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का, आम्हाला सांगा, इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का, म्हणजे मला पुढचं सांगणं सोपं जाईल. फाय वरून डेल फाय काढला, डेल फाय वरून पॉईंट पी वरून डेल फाय पॉईंट पी काढलं, मग मॅक्झिमम मॅग्नेट्यूड त्यांनी 15 दिले प्रॉब्लेम मध्ये, त्याला आपण मॉड डेल फाय म्हणतो, डायरेक्शनला डेल फाय म्हणतो, डायरेक्शन दिले प्रॉब्लेम मध्ये, यू बार लिहिलं. हा काय बघा, आता या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी असं म्हटलंय की ही डायरेक्शन आहे यू बार. करेक्ट, आणि मॅक्झिमम मॅग्नेट्यूड पण दिलंय. याचा अर्थ जर मॅक्झिमम मॅग्नेट्यूड असेल तर मॅक्झिमम डायरेक्शन पण असली पाहिजे, कारण मॅक्झिमम मॅग्नेट्यूड तेव्हाच येईल जेव्हा डायरेक्शन असेल. म्हणजे ही मॅक्झिमम डायरेक्शन डेल फाय ऑलरेडी एक्झिस्ट होतीये. तर एकाच प्रॉब्लेम मध्ये एकाच सरफेसला यू बार ही डायरेक्शन आहे, शिवाय डेल फाय ही पण डायरेक्शनच आहे. एकाच सरफेसला एकाच पॉइंट पाशी दोन दोन डायरेक्शन शक्य नाहीत. मी परत सांगतो, एकाच सरफेसला एकाच पॉइंट पाशी दोन दोन डायरेक्शन शक्य नाहीत, ही दिलेली आहे. आणि मॅक्झिमम मॅग्नेट्यूड म्हटलं म्हणजे मॅक्झिमम डायरेक्शन आलीच पाहिजे, म्हणजे दोन डायरेक्शन एकाच पॉइंटला शक्य नाहीत. याचा अर्थ ह्या दोन डायरेक्शन वेगळ्या नसून एकच आहेत. ह्या वेगळ्या नसून एकच आहेत, याचा अर्थ त्याचे युनिट वेक्टर्स इक्वल आहेत. बघा मी शेवटची स्टेप इथे लिहितोय, स्टेप नंबर 4. याचा अर्थ या दोघांचे युनिट वेक्टर्स इक्वल आहेत. म्हणजे काय, तर पहिल्याचा युनिट वेक्टर येणार डेल फाय कॅप आणि दुसऱ्याचा यू कॅप. जर डायरेक्शन सेम असतील तर युनिट वेक्टर्स इक्वल पाहिजेत ह्या दोघांचे. मग डेल फाय कॅप काय असतं, तर डेल फाय अपॉन मॉड डेल फाय असतं, बरोबर ना. हे सगळं ऍट पॉइंट पी आहे, हे सगळं ऍट पॉइंट पी चाललंय, बरोबर, इज इक्वल टू यू बार अपॉन मॉड यू बार. तर डेल फाय ऍट पॉइंट पी आहे बघा, हे बघा. करेक्ट, अँड इट इज 2a plus c I cap plus a plus 2b j cap plus b plus 2c k cap upon मॉड डेल फाय दिलेला आहे त्याने, मॉड डेल फाय 15. पॉईंट पी घ्यायचीच गरज नाही, कारण याचंच मॅग्नेट्यूड 15 असलंच पाहिजे, कारण त्याचंच डायरेक्शन दिले ना त्यांनी, म्हणजे हे 15 आहे. यू बार हे बघा 2i minus 2j plus 1k लिहून टाकतो मी, 2i minus 2j plus 1k अपॉन ह्याचं रूट 4 plus 4 plus 1 3, रूट नाही येणार. हा 15 इकडे न्या, म्हणजे काय मिळतं बघा, 2a plus c I cap
A plus 2B J cap B plus 2C K cap is equal to 15 इकडे दिला की 15/3 5 5 2 जार 10 I cap 5 2 जार 10 J cap 5 1 जार 5 K cap 15 तिथे दिलं करेक्ट. आता जस्ट इक्वेट करा I2I J2J K2K I2I केलं तर काय येणार 2A plus C is equal to 10 J2J केलं की A plus 2B is equal to -10 आणि K2K केलं की B plus 2C is equal to 5. ही तीन इक्वेशन सॉल्व्ह करा तुम्हाला व्हॅल्यूज ऑफ A B C मिळतील. सगळ्यांना हा प्रॉब्लेम कळला का? सगळ्यांना हा प्रॉब्लेम कळला का? हाऊ आय गॉट व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी. येस व्हेरी गुड. पटकन करून टाका मग मी पुढचं सांगतो काय करायचंय. येस गो फॉर इट अँड टेल मी व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी. या आले का एबीसीचे व्हॅल्यूज?
That's correct answer. That's correct. 20/9 minus 55/9 and 50/9. That's a correct answer. That's a correct answer. येस, इथे आपला हा टाईप संपतो सगळा. एक्झाम्पल नंबर 7 to 14 अगदी यांचे रेप्लिकेशन्स आहेत बघा. सेम नंबर बदललेली सम्स आहेत. 7 to 14 सगळी उरलेली एक्झाम्पल्स करून टाकायची 7 पासून 14 पर्यंत. ओके, पुढच्या क्लासला आपण टाईप 5 सुरू करू. सगळ्यात महत्वाचा टाईप. ओके, आणि ज्यांची ब्रँच ENTC येते ना तर मॅक्झिमम ठिकाणी लागणारा टाईप आहे. ओके, टाईप नंबर 5 आणि 6 विल मीट इन द नेक्स्ट क्लास. ओके, येस, ज्यांनी बुक्स कलेक्ट केली नसतील त्यांनी तुमच्या नियरेस्ट सेंटरला जाऊन बुक कलेक्ट करा. आठवणीने कलेक्ट करा. रिसिप्ट असली नसली तरीही चालेल. तुम्हाला बुक्स मिळतील सेंटरवरून. रिसिप्ट नसली तरीही चालेल, पण बुक्स कलेक्ट करा म्हणजे आपल्याला क्वेश्चन्स लिहिण्यात वेळ जाणार नाही आपला. ओके, येस, सो थँक्यू व्हेरी मच अँड गुड नाईट ऑल. थँक्यू.